मग कसं काय पुणेकर आणले तुमच्यासाठी खुशखबर. तर म्हाडाने त्यांची 2021 लॉटरी पुण्या लोकेशनसाठी ऑलरेडी हे केलेली आहे, अनाऊन्स केलेली आहे आणि त्याबद्दलच मी आता डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 पॉईंट कव्हर करणार आहोत. पहिला तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन देईन मी, सेकंड पार्टमध्ये तुम्हाला माहिती देईन पूर्ण, आणि तिसऱ्या पार्टमध्ये माझ्या जुन्या व्हिडिओवरती जे कमेंट्स आलेले आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. तर चला आपल्या मेन व्हिडिओला सुरू करूया. नमस्कार, माझं नाव अभिषेक पांचाळ. तर पहिला मी सांगू इच्छितो की बघा, माझे जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना ही गोष्ट माहितीच आहे की मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगतो ज्या तुम्हाला फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम येण्यापासून वाचवतील, आणि त्या गोष्टींसाठी तुम्ही आतापासून तयार राहा, त्यामुळे कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही. हे सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका. सेकंड, मी काही व्हिडिओची कमिटमेंट सांगितलेली होती की मी जुन्या सबस्क्रायबर सांगितलं होतं की मी काही सॅम्पल दाखवणार होतो किंवा पोझिशनबद्दल एक व्हिडिओ बनवणार होतो. तर हे व्हिडिओ ही नक्की येणार आहेत. थोडेसे डिले होतील ह्या लॉटरी आल्यामुळे, पण नक्की हे व्हिडिओ पुढच्या ह्याच्यामध्ये येतील. तर आपण आता आपल्या मेन पॉईंटकडे बोलूया की बघा, मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लॉटरी ज्या आहेत म्हाडाच्या आणि सिडकोच्या त्या लवकरच येणार आहेत आणि त्याबद्दल तुम्ही कशी तयारी कराल हे पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिली होती. तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता, आता बघा किंवा नंतर बघा. पण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कोणते डॉक्युमेंट्स रेडी करायचे आहेत, किती पैसे रेडी करायचे आहेत, हे पूर्ण डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ती एक गोष्ट बघा. आणि माझ्या जुन्या व्हिडिओवरती मॅक्सिमम लोकांनी एक कमेंट केलेलं आहे की मुंबईची लॉटरी कधी येणार आहे. तर बघा, ह्याबद्दल मी एक क्लॅरिटी देऊ इच्छितो की मुंबईमध्ये ही लॉटरी लवकरच येणार आहे म्हाडाची, आणि त्याच प्रकारे सिडकोच्याही काही लॉटऱ्या लाईनमध्ये आहेत. नक्कीच त्या लॉटऱ्या ज्या आहेत काही टाइम ड्युरेशन मिळतील, असंच नाही की एकाच वेळी सगळ्या लॉटऱ्या येणार आहेत. एक 5 वर्षाच्या ड्युरेशनमध्ये तुम्ही पकडून चला की बऱ्याच लॉटऱ्या ज्या आहेत त्या मुंबईमध्ये येणार आहेत आणि नवी मुंबईमध्ये जवळपास घरांचा पाऊस पडणार आहे असं पण बोलू शकतो. तर भरपूर जास्त घरं येणार आहेत. जवळपास नवी मुंबईच्या प्रत्येक स्टेशनच्या बाहेर घरं आहेत. तर त्यामुळे जर तुम्ही नवी मुंबई किंवा मुंबईमध्ये लोकेशनमध्ये घर बघत असाल तर विचार करून ह्या लॉटरीसाठी अप्लाय करा. कारण होणार कसं आहे की ही लॉटरीला अप्लाय केलं तुमचं होम लोन सुरू होईल आणि अशा केसमध्ये ज्या लोकेशनला तुम्हाला घर घ्यायचं आहे त्या लोकेशनला घर घेणं कठीण होईल. तर ही एक छोटीशी मला क्लॅरिटी द्यायची असेल. तर चला, आता मी असं होप करतो की तुमचं डिसिजन झालेलं आहे की तुम्ही पुण्या लॉटरीसाठी अप्लाय करणार आहात आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही आता बघू शकता. तर त्यामध्ये पहिली आपण बघूया की ह्या लॉटरीमध्ये म्हाडाने काही चेंजेस केलेले आहेत. कॅन्सलेशन चार्जेस बद्दल म्हणा किंवा बाकी चार्जेस बद्दल म्हणा, त्यामुळे पूर्ण विचार करून पूर्ण डिसिजन घेऊनच नंतर ह्या लॉटरीसाठी अप्लाय करा. आणि ते पूर्ण पण डिसिजन आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत किंवा या पुढे व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर पहिली आहे जी मनी रिक्वायरमेंट आहे. तर म्हाडाने जी म्हाडाच्या अंडरची घरं आहेत त्यांना 25% किमतीची डिमांड केलेली आहे. तर बघा, जर तुम्हाला लॉटरी लागली तर तुम्हाला तुमच्या एंडने 25% ही किंमत एवढी रेडी ठेवायची आहे. तर ह्या सगळ्या किमतीचा तुम्ही आढावा घ्या की किती किंमत सांगितलेली आहे, 25% किती येतात, आणि तेवढी किंमत जर तुमच्याकडे रेडी असेल तर अशा केसमध्येच तुम्ही या लॉटरीला हात लावा. अन्यथा तुम्ही कॅन्सलेशन चार्जेस आणि विड्रॉवल चार्जेसमध्येच फसून जाल आणि तुमचं थोडासा लॉस होऊ शकतो. तर तुमची पूर्ण तयारी करून घ्या पैशांची आणि त्यानंतरच मेन सगळ्या पॉईंटकडे आपण बोलूया. तर आता ह्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर आपण मेन पॉईंटकडे बोलूया की सर्वात महत्त्वाची गोष्ट असते पात्रतेच्या अटी, ज्यामध्ये मॅक्सिमम लोकांना कन्फ्युजन असतं. तर आपली पहिली पात्रतेची अट आहे की वय 18 वर्ष असावं. यासाठी तुम्हाला कुठलाही प्रूफ तुम्ही देऊ शकता, जसं तुमचं बर्थ सर्टिफिकेट झालं, पॅन कार्ड झालं, हे झालं. दुसरी कंडिशन जी आहे की पती पत्नी आणि त्यांची अज्ञान मुले म्हणजे काय की 18 वर्षापेक्षा कमी वय असलेली मुलं ह्यांच्या नावावरती कुठेही घर म्हणा किंवा सरकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये नाव म्हणा, गाळा म्हणा किंवा निवासी भूखंड म्हणा, ह्या 4 गोष्टी ज्या आहेत त्या नसाव्यात. कुठे नसाव्यात तर त्या महानगरपालिकेच्या अंडर, म्हणजे समजा तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंडर तुम्ही अप्लिकेशन करत असाल तर त्या रिजनमध्ये ह्या 4 गोष्टी नसणं इम्पॉर्टंट आहे. किंवा जर तुम्ही समजा पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेमध्ये तुमचं घर आहे तर अशा केसमध्ये तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या अंडर ज्या लॉटरी आहेत त्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याच प्रकारे तुम्हाला एक एक्झाम्पल देतो छोटंसं, त्यामुळे तुम्हाला जास्त क्लॅरिटी मिळेल. इन केस समजा तुमचं घर जे आहे ते जे पुण्याला राहतात त्यांना माहिती असेल की हिंजेवाडीजवळ मारुंजी नावाचं एक गाव आहे, जिथे काही भाग जो आहे तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंडर आहे आणि काही जो आहे तो ग्रामपंचायतीच्या अंडर आहे. तर अशा केसमध्ये तुमचं घर ग्रामपंचायतीच्या अंडर असेल, आता हे तुम्हाला माहिती असेल की तुमचं घर ग्रामपंचायतीच्या अंडर आहे की महानगरपालिकेच्या अंडर. जर ग्रामपंचायतीच्या अंडर असेल तर तुम्ही पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका या दोघांच्या अंडर जे पण घरं आलेली आहेत ह्या दोघांसाठी अप्लाय करू शकता. सोलापूर, सांगली या ठिकाणी आहेत किंवा आपलं कोल्हापूरला जी लॉटरी आलेली आहे, ज्या घरांसाठी लोकेशन आलेलं आहे त्या घरासाठी तुम्ही सगळे अप्लिकेशन असालच. तर ज्या नगरपालिकेच्या अंडर तुम्ही अप्लाय करत असाल तर त्या महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये तुमचं कुठलेही घर नसावं, गाळा नसावा, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. जर नसेल तर तुम्ही एलिजिबल आहात.
पुढची आपण कंडिशन बघूया की महाराष्ट्रामध्ये 20 वर्ष सलग तुमचं वास्तव्य असावं. हे तुम्ही कसं प्रूव्ह कराल? डोमेसाईल सर्टिफिकेट. तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे महाराष्ट्राचं, तुम्ही एलिजिबल आहात. आता पुढची जी कंडिशन आहे ती आहे उत्पन्नाची. तर उत्पन्नाची कंडिशन नीट समजून घ्या, तुम्हाला ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर उत्पन्न जे तुमचं कन्सिडर होणार आहे ते 1/4/2019 ते 31/3/2020 पर्यंत जे तुमचं उत्पन्न आहे तेवढंच कन्सिडर होणार आहे. आणि त्यातले कोणते कोणते कंपोनंट होणार नाही आहेत ते तुम्ही स्क्रीनवरही बघू शकता. तुमचा संपूर्ण पगारामधला मूळ वेतन म्हणजे बेसिक, महागाई भत्ता म्हणजे डीए अलाउन्स, शहर भत्ता म्हणजे सिटी अलाउन्स आदी आणि बोनस, हे जे 4 कंपोनंट आहेत तुमच्या सॅलरी स्लिप मधले हे कन्सिडर होणार आहेत. आणि ह्याच्याशिवाय जे बाकीचे अलाउन्सेस आहेत ते कन्सिडर होणार नाही आहेत. तर त्यामध्ये कुठले कुठले असतात? तर नॉर्मली HRA कंपोनंट म्हणजे घर भत्ता तुमचं झालं, त्याला म्हणतात HRA कंपोनंट. प्रवासी भत्ता म्हणजे तुमचं ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे. धुलाई भत्ता म्हणजे वॉशिंग अलाउन्स झाला. अशा प्रकारचे भत्ते जे आहेत, वाहन अलाउन्स म्हणजे गाडी भत्ता झाला, किंवा तुमचे रिम्बर्समेंट क्लेम्स जे असतात हे कुठलेही तुम्हाला कन्सिडर करायचे नाही आहेत तुमचे इन्कम कॅल्क्युलेशनमध्ये. म्हणजे समजा तुमची सॅलरी 35,000 असतील, त्यामधलं तुम्हाला HRA कंपोनंट किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्स काढल्यानंतर जर तुमची टोटल सॅलरी थोडी कमी बनत असेल 25,000 खाली, तर अशा केसमध्ये तुम्ही EWS कॅटेगरीमध्ये येता, LIG कॅटेगरीमध्ये येत नाही. तर तुम्हाला आय होप क्लॅरिटी आलेली असेल. तर तुमचा HRA कंपोनंट आणि बाकीचे जे अलाउन्सेस सांगितले ते तुम्ही काढून घ्या. तुमच्या सॅलरीमधून किती सॅलरी उडते त्याच्यानुसार तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येत आहात. तर त्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर EWS कॅटेगरीसाठी 0 ते 25,000 पर्यंत जर इन्कम असेल तर तुम्ही EWS कॅटेगरीमध्ये आहात. तर तुमचं इन्कम 22-23,000 कुठेही असेल तर तुम्ही EWS मध्ये गेलात. LIG कॅटेगरीमध्ये जे कंपोनंट सांगितले आहेत ते काढून तुमचं इन्कम 25 ते 50,000 मध्ये असेल तर तुमचं LIG मध्ये गेलात. MIG साठी 50,001 पासून ते 75,000 पर्यंत तुम्ही LIG कॅटेगरीमध्ये MIG मध्ये गेलात. आणि HIG साठी 75,000 पासून जास्त जर मंथली इन्कम असेल तर तुम्ही त्या इन्कम ग्रुपमध्ये जाता. आता हे जे इन्कम आहे हे तुमचं फॅमिली इन्कम आहे, इंडिव्हिज्युअल इन्कम नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचं आणि तुमच्या बायकोचं दोघांचं इन्कम मिळून हे तुम्हाला इन्कम कन्सिडरेशन घ्यायचं आहे. दोघांच्या सॅलरीमध्ये ते कंपोनंट्स काढून तुम्हाला घ्यायचे आहेत. ही तुम्हाला एक क्लॅरिटी द्यायची होती. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांना एक प्रश्न असतो की माझा जॉब चेंज झालेला आहे आणि त्यामुळे माझी सॅलरी जी आहे ह्या टाइम ड्युरेशनमध्ये चेंज झालेली आहे, तर कसं होणार? तर अशा केसमध्ये तुम्हाला ॲव्हरेज सॅलरी घ्यायची आहे की तुम्हाला प्रत्येक महिन्याची सॅलरी तुम्ही घ्या, तिचं ते ॲव्हरेज काढा, 12 म्हणजे भागा, टोटल ऍड करून तुम्हाला तुमची सॅलरी जी आहे ती मिळेल आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं जर इन्कम 24,000 रुपये असेल ऑक्टोबरपर्यंत आणि ऑक्टोबरनंतर तुमचं इन्कम जे आहे ते 38,000 झालेलं आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही जेवढ्या महिन्यात 24,000 पकडतात तो काढा, प्लस तुमच्या जेवढ्या महिन्यामध्ये तुमचा 38,000 पकडतात त्याची ऍडिशन करा आणि 12 भागा, तुम्हाला तुमची सॅलरी मिळून जाईल. आणि त्याच्या प्रकारे तुम्ही अप्लिकेशन करू शकता. त्याचप्रकारे काही लोकांनी मला कमेंट विचारली होतं की मेंटली रिटार्डेड आणि अपंगांसाठी काय डिस्काउंट आहे किंवा काय त्यांच्या किमती असतील, तर त्यासाठी तुम्हाला म्हाराला कॉन्टॅक्ट करायचा आहे. मी नंबर दाखवून देईन, तिकडून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून घ्या आणि त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्या, कारण त्यामध्ये इन्कम कन्सिडरेशन करून तुम्हाला किंमत सांगितली जाणार आहे. आता मी तुम्हाला ही जी पण माहिती सांगत आहे त्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या बुकलेटचं लिंक देईन, तिकडून तुम्ही ते बुकलेट बघू शकता, डाउनलोड करू शकता. आणि त्याच प्रकारे तुम्हाला जी लॉटरी वेबसाईट आहे जिथून तुम्हाला अप्लाय करायचं आहे तीही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिकडून अप्लिकेशन करू शकता. आता आपण आपल्या पुढच्या पॉईंटकडे बोलूया की बऱ्याच लोकांना एक कन्फ्युजन होतं की मल्टिपल अप्लिकेशन कसं करावं किंवा काय करावं घर जास्त मिळण्यासाठी. तर बघा, अशा केसमध्ये काय करायचं आहे की तुम्हाला लॉग इन जे आहे ते तुमचं एकच बनणार आहे, पण तुमचे अप्लिकेशन जे आहे ते मल्टिपल बनणार आहे. तर तुम्ही तुमचं एक लॉग इन बनवून घ्या आणि तुम्हाला ज्या ज्या लॉटरीसाठी अप्लाय करायचं आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करायचं आहे. आणि प्रत्येक संकेत क्रमांकासाठी वेगळं अप्लिकेशन आहे. म्हणजे तुम्हाला एका लोकेशनसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी वेगळं अप्लिकेशन भरायला लागेल, वेगळं डिपॉझिट भरायला लागेल आणि बाकीच्या लॉटरीसाठी तुम्हाला वेगळं भरायला लागेल. म्हणजे समजा तुम्हाला एक वाकडला लॉटरी आहे त्याच्यासाठी तुम्ही एक अप्लिकेशन भरलं, 5,000 रुपये तिकडे गेले किंवा 10,000 रुपये तुमचं डिपॉझिट असेल कॅटेगरीनुसार त्यानुसार तुम्ही पैसे भरायचे आहेत. तुम्ही दुसऱ्या लोकेशनला अप्लाय केलं, परत 5,000 किंवा 10,000 जे तुमचं डिपॉझिट आहे ते येणार. तिसऱ्या लोकेशनला अप्लाय केलं तर परत 10,000 5,000 ते येणार आहे. सिमिलरली जर तुम्ही तुमच्या नावाने अप्लाय केलं आणि वाईफच्या नावाने सेपरेट अप्लिकेशन टाकलं तर अशा केसमध्ये ते जे डिपॉझिट आहे त्या अकॉर्डिंगली बनणार आहे. तर अशा प्रकारे लक्षात घ्या, जर तुम्ही 20 अप्लिकेशन टाकले तर तुम्हाला EWS कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर जवळपास 1 लाख रुपये लागणार आहे. जर तुम्ही LIG कॅटेगरीमध्ये असाल आणि 20 अप्लिकेशन टाकली तर अशा केसमध्ये तुम्हाला 2 लाख लागणार आहे. तर ही सगळी माहिती जी होती मी पहिल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली होती की तुम्ही एवढे पैसे रेडी ठेवा तरच तुमचं काम होणार आहे आणि तेच तसं झालेलं आहे आता पण. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही अप्लिकेशन प्रधानमंत्री आवास योजनेसाठी करणार असाल, बँके थ्रू म्हणा किंवा माळा थ्रू म्हणा, तर अशा केसमध्ये दोन्ही केसमध्ये फिमेल कॉप्लिकंट नक्की अप्लाय करा. कारण ॲज पर प्रधानमंत्री आवास योजना तुम्हाला LIG आणि EWS कॅटेगरीसाठी फिमेल कॉप्लिकंट कंपल्सरी आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही मॅरिड असाल तर फिमेल कॉप्लिकंट नाव नक्की ऍड करून घ्या.
आता बघूया पुढच्या गोष्टी की काही गोष्टी आहेत की बघा की इन केस तुम्हाला घर लागलं आणि जर तुम्ही ते घर घेतलं नाही तर काय होईल, तर अशा केसमध्ये तुमच्या डिपॉझिटमधले 5,000 रुपये कट केले जातील आणि 5,000 रुपये तेव्हा कट केले जातील जर तुम्ही ऑफर लेटर किंवा तुमचं इंटेंट लेटर याच्या आधी कॅन्सल केलं तर लक्षात घ्या 50% तुमची जी डिपॉझिट अमाऊंट आहे ती कट केली जाईल जर तुम्ही घर लागल्यानंतर घेतलं नाही तर. पण जर तुम्हाला मल्टिपल घर लागले आणि त्यातलं बाकीची घर कॅन्सल कधी, कारण तुम्ही सगळी घर घेऊन ठेवू शकत नाही, तुम्हाला त्यातलं एकच घर घ्यावं लागेल. तर तुम्ही तुमच्या नावाने आणि वाईफच्या नावाने ती अप्लिकेशन टाकली असतील आणि तुम्हाला 2 घर लागली, वाईफला 1 घर लागलं, तर अशा केसमध्ये तुम्ही तिघांमधलं कुठलंही एक घर ठेवून बाकी 2 घर तुम्हाला सरेंडर करायला लागतील. तर अशा केसमध्ये तुमच्या डिपॉझिटमधले जे 1,000 रुपये आहेत ते कट केले जातील आणि बाकी पैसे तुम्हाला परत दिले जातील. पण जर तुम्हाला घर लागलं आणि तुम्ही लागलेलं घरही सरेंडर करून टाकले, एकच घर लागलं आणि तेही सरेंडर केलं, 50% तुमचं डिपॉझिट कट होईल. ही गोष्ट लक्षात घ्या. लॉक इन पिरियड म्हणजे किती वेळा तुम्ही विकू शकता, 5 वर्ष आहे. 5 वर्ष आहे विदाऊट ईड PMAY वाले घरं, म्हणजे जे आवास योजनेच्या अंतर्गत घरं नाही आहेत त्यांना 5 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. आणि जर तुम्ही घर घेतलं म्हणजे जर तुम्ही ऑफर लेटर तुमचं आलं आणि त्यानंतर जर तुम्ही कॅन्सल केलं तर तुम्ही भरलेल्या अमाऊंटच्या 1% अमाऊंट जी आहे ती डिडक्ट केली जाईल ॲज अ कॅन्सलेशन चार्जेस. तर तुम्हाला कॅन्सलेशन चार्जेस क्लिअर झालेले असतील, जर काही कन्फ्युजन असतील तर तुम्ही खाली बुकलेटची लिंक दिलेली आहे, तिकडून तुम्ही ते बुकलेट नक्की चेक करा. आता आपण बोलूया आपल्या पुढच्या सेक्शनकडे, जे आहे आवास योजनेची घरं, त्यांच्यामध्ये काय कंडिशन्स असणार आहेत जी स्पेसिफिकली EWS कॅटेगरीसाठी आलेली आहे, ती वाली घरं मी सांगत आहे. तर EWS कॅटेगरी परत सांगतो की बायकोचं नाव नक्की ऍड करा, कारण त्यामुळेच तुम्हाला आवास योजनेचं बेनिफिट घेता येणार आहे. त्यामध्ये अजून एक बेनिफिट आहे की बघा, त्यामध्ये एक कंडिशन आहे की तुमचं अक्रॉस इंडिया कुठेही पक्कं घर नसावं. म्हणजे इंडियामध्ये कुठेही, मुंबईमध्ये सोडा, पुण्यामध्ये सोडा, कुठल्याही लोकेशनला तुमचं पक्कं घर नसावं, ही कंडिशन आहे. त्यामुळे तुम्हाला अजून एक बेनिफिट मिळणार आहे, तुमचं स्टॅम्प ड्युटी जी आहे ती फक्त 1,000 रुपये लागणार आहे. ही जी आहे फक्त आवास योजनेच्या अंडरच्या घरांसाठी सांगत आहे, बाकीच्या घरांसाठी नाही सांगत आहे. आणि ह्याचा तिसरा पॉईंट जो आहे तो लॉक इन पिरियड जो तुमचा आहे तो आहे 10 वर्षाचा आवास योजनेच्या घराच्या अंडर. आता बघूया आपण तिसरी कॅटेगरी जी आपल्याला आलेली होती, ज्यामध्ये 20% त्यांनी प्रायव्हेट डेव्हलपरची घर सांगितलेली होती. तर ह्यामध्ये बघा थोडंसं चेंजेस आहे. ह्यामध्ये कसं आहे की पहिली गोष्ट जी आहे ती 10% किंमत आहे, ही फक्त तुम्हाला भाड्याला भरायची आहे आणि बाकीची जी किंमत आहे ती तुम्हाला त्या डेव्हलपरला डायरेक्टली भरायची आहे. ज्या डेव्हलपरकडून तुम्ही ते घर घेणार आहात त्याला तुम्हाला डायरेक्टली पेमेंट करायचं आहे. आणि अजून एक बऱ्याच लोकांना प्रश्न होता की ही जी किंमत सांगितली आहे ती फायनल किंमत आहे का, किंवा ह्याचं पोझिशन कधी येणार आहे. तर पोझिशनचा टॅब बघा शेवटी दिलेला आहे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सोडून देईन, तिकडून तुम्ही चेक करू शकता लोकेशन वाईज की कधी त्याचं पोझिशन एक्सपेक्टेड आहे म्हणून वगैरे. आणि ह्या किमतीमध्ये तुम्हाला नॉर्मली चार्जेस एक्स्ट्रा असतात, त्यामध्ये तुमचं लाईट कनेक्शन चार्जेस, वॉटर कनेक्शन चार्जेस, सोसायटी चार्जेस, असं बरेच चार्जेस त्यामध्ये ऍड होतात ॲडिशनली. जवळपास तुम्ही 1,00,000 रुपये त्याच्या आसपास पकडू शकता. त्याचप्रकारे बऱ्याच वेळा GST ऍड नसतो, तो 1% GST तुम्हाला ॲडिशनल लागतो. रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत 1%, स्टॅम्प ड्युटी आहे जवळपास 5%ची वगैरे. तर ह्या बऱ्याच गोष्टी ह्यामध्ये ऍड होणार आहेत, ज्या तुमच्या लोनमध्ये पण कव्हर होणार नाही आहेत, त्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. त्याचप्रकारे त्यामध्ये जो पार्किंग तुमची जी आहे जी इन्क्लूड आहे पार्किंग ह्यामध्ये, या डेव्हलपरची घरं आहेत त्यामध्ये, पण ती कॉमन पार्किंग इन्क्लूड आहे. जर तुम्हाला इन केस कव्हर पार्किंग स्वतःची पाहिजे असेल तर त्यासाठी वेगळे चार्जेस लागू शकतात, ते तुम्हाला तो डेव्हलपर जो आहे तो घर लागल्यानंतर कन्फर्म करणार आहे. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे जी म्हाडाची घरं आहेत, म्हाडाकडून जी घरं विकली जात आहेत त्याची 25% तुम्हाला किंमत इनिशियली भरायची आहे. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या, जी घरं म्हाडाकडून आलेली आहेत त्यामध्ये कंडिशन आहे की 25% तुम्हाला इनिशियली भरून त्यानंतरच तुम्हाला NOC मिळणार आहे. त्यामुळे ही कंप्लीट 25% किंमत तुम्हाला तुमच्याकडूनच अरेंज करायची आहे. बँक लोन ह्या अमाऊंटवरती होणार नाही आहे, किंवा बँक लोन झालं जरी ते तुम्हाला नंतर अकाउंटमध्ये पैसे मिळतील, पण तुमच्या साईडने पहिला 25% पैसे भरतील, त्यानंतरच तुम्हाला बँकेसाठी NOC मिळणार आहे आणि त्यानंतर तुमचं लोन अप्रूव्ह होऊन तुमचं डिस्बर्समेंट होणार आहे. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. पेमेंट शेड्यूल जे आहे ते डिपेंडिंग अपॉन कन्स्ट्रक्शन आहे, की जर OC रिसिव्ड असेल तशा केसमध्ये तुम्हाला इमिडिएटली पेमेंट करायला लागेल. जर तुमचं कन्स्ट्रक्शन कमी झालेलं असेल तर स्लॅब वाईज तुम्हाला कन्स्ट्रक्शनचं पेमेंट शेड्यूल जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आता आपण येऊया की लोकांनी जे मला प्रश्न विचारले होते जुन्या व्हिडिओवरती, त्यांची उत्तर मी आता देणार आहे. तर त्यामध्ये बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की मी मुंबईला राहतो तर मी एलिजिबल आहे की नाही. तो हो, तुम्ही एलिजिबल आहात. तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही राहत असाल आणि तुमच्याकडे जर महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट असाल तर तुम्ही एलिजिबल आहात. तुम्ही पुण्याला राहणं कंपल्सरी नाही आहे. सॅलरी कंपोनंट मी तुम्हाला क्लिअर केलेले आहेत, कोणते कोणते कंपोनंट आहेत ते तुम्ही बघू शकता. त्याचप्रकारे डिस्क्रिप्शनमध्ये बुकलेटचं लिंकही आहे, ते तुम्ही बघू शकता. अप्लिकेशन कुठल्या लोकेशनला करावं किंवा कुठल्या लोकेशनला करावं, तर बघा तुम्हाला जर चान्सेस वाढवायचे असतील तर तुम्हाला सगळ्या लोकेशनला तुम्ही अप्लिकेशन टाकू शकता. आता मी स्वतः राहायला मुंबईला आहे, त्यामुळे पुण्याबद्दल मी खूप जास्त माहिती पण देऊ शकत नाही आहे. पण नक्की जर कोणाला माहिती असेल जास्त चांगली माहिती, कोणते लोकेशन चांगले आहेत, तर नक्की कमेंट सेक्शनमधून सांगा.
आणि प्रत्येक लोकेशनला अप्लिकेशन करताना लक्षात घ्या तुम्हाला तेवढी डिपॉझिट अमाऊंट द्यायची आहे. तर ते सगळं कॅल्क्युलेशन करूनच नंतर अप्लिकेशन करा. आणि जर तुम्ही घर घेणार नसाल तर लक्षात घ्या 50% डिपॉझिट जाणार आहे. तर तीही गोष्ट लक्षात घेऊनच फायनल अप्लिकेशन करा. नाहीतर करू नका अप्लिकेशन जर तुम्हाला ते लोकेशन नको असेल तर. इम्पॉर्टंट डेट कुठली आहे तर 11 जानेवारी ही एकच डेट लक्षात ठेवा. बाकी कुठल्या डेट लक्षात ठेवू नका. 11 जानेवारीपर्यंतच्या आधी तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे कंपल्सरी 11 जानेवारी 2021 पर्यंत. आयडियल डेट जी आहे ती मी सांगेन तुम्हाला 5 जानेवारी नंतर अप्लिकेशन करा. कारण काय होतं की डिपॉझिट जे आहे ते रिफंड याला थोडा टाइम लागणार नाही म्हणजे जास्त. तर तुम्ही आता अप्लिकेशन केलं तर अशा केसमध्ये तुमचे पैसे जे आहेत ते तोपर्यंत अडकून बसतील जोपर्यंत लॉटरीचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत. 22 तारखेला लॉटरीचा रिझल्ट एक्सपेक्टेड आहे. पुढचं बघूया आपण की लोकेशन्स कोणते कोणते आहेत. खाली ॲडव्हर्टाइजमेंट आणि बुकलेट दोघांची लिंक दिलेली आहे. दोन्ही तुम्ही चेक करून बघा. लोकेशन कारण मी इथे दाखवू शकत नाही एवढे खूप जास्त लोकेशन्स आहेत आणि प्रत्येक लोकेशनला बरेच फ्लॅट्स आहेत. त्यांचा एरियाही वेगवेगळा आहे त्यामुळे काही फायदा नाही मी व्हिडिओमध्ये दाखवून. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिकडे एकदा क्लिक करा. पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. तुम्हाला जे लोकेशन आवडतं त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही अप्लाय करू शकता. पुण्याचं फक्त तुम्हाला सांगतो कम्पेअर टू मुंबई पुण्याची किंमत जी आहे थोडी कमी असते पण जे भाडं असतं ते बऱ्याचपैकी चांगलं येतं. तर पुण्याचा हे एक ॲडव्हान्टेज आहे की भाडं बऱ्यापैकी चांगलं तुम्हाला मिळतं. कारण तिथे IT सेक्टरमध्ये जी बॅचलर्स आहेत ते राहणारे बरेच असतात. काही लोकेशन्समध्ये मी बोलते सगळ्याच लोकेशनमध्ये सांगत नाही आहे. तर त्यामुळे तुम्हाला रेंटल इन्कम जे आहे ते पुण्याला बरंच चांगलं मिळतं. पुढचा बघूया की डिपॉझिट परत येतं की लोकांनी प्रश्न विचारलेला आहे. तर बघा डिपॉझिट हा शब्दच असा आहे की डिपॉझिट म्हणजे काय की तुम्ही एखादी अमाऊंट जी आहे ती ब्लॉक करून ठेवली आहे थोड्या वेळासाठी. तर वडवून करत आहे की डिपॉझिट तुमचं परत येणारच आहे. जर इनकेस तुम्हाला लॉटरी लागली नाही तर ही अमाऊंट परत येणार. जर लॉटरी लागली तर ती अमाऊंट ब्लॉक होणार. सिंपल गोष्ट आहे. त्याच प्रकारे जर तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तरीही ती अमाऊंट नॉर्मली परत येते. आणि ज्यावेळी तुमचं नाव कन्फर्म होतं तर त्यावेळी तुम्हाला ती अमाऊंट परत भरावी लागते. तर जर तुमचं कन्फर्म घर लागलं असेल तर अशा केसमध्ये तुमचं अमाऊंट होल्ड होते. अन्यथा तुमच्या बँक अकाउंट जो तुम्ही दिलेला असेल त्या अकाउंटमध्ये तुमचं परत येते. बँक अकाउंट देताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला जॉईंट नेमने करंट अकाउंट किंवा NRI अकाउंट हे 3 अकाउंट तुम्हाला द्यायची नाही आहे. तुम्हाला स्वतःचं सेव्हिंग अकाउंटच द्यायचं आहे तरच ते ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होणार आहे. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. नंतर पेमेंट तुमचं जे डिपॉझिट आहे ते अडकू शकतं. त्याच प्रकारे तुम्ही मल्टिपल ॲप्लिकेशन केले आणि जर तुम्हाला एका लोकेशनमध्ये घर लागलं आणि बाकी लोकेशनला घर लागलं नाही तर अशा केसमध्ये बाकीच्या लोकेशनची अमाऊंट जी डिपॉझिट अमाऊंट आहे ती जो खर्च आहे तो काढून तुम्हाला बाकी अमाऊंट रिफंड केली जाते. पुढचं बघूया की सेल लॉक इन पिरियड विचारला होता. 5 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. आर्मीचा कोटा मी कोटासाठी तुम्हाला देतोय लिंक तिकडून तुम्ही बघू शकता. पूर्ण डिटेल्स त्यामध्ये दिलेले आहेत की कुठल्या लोकेशनसाठी किती प्रत्येक लोकेशनसाठी काही कोटा दिलेला आहे आणि किती % कोटा आहे हे तुम्हाला तिकडून बघू शकता. अपंग वेलसेट लॉटरी ह्याबद्दल सांगितलं आहे की तुम्ही म्हाडाला कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला सांगतील तुमच्या इन्कमनुसार तुम्हाला करून देतील त्यांनी. आणि शेवटचं होतं तो म्हणजे की ही किंमत फायनल किंमत आहे का. तो बघा ही किंमत जी आहे ती चेंज होऊ शकते पण नॉर्मली अशी कधी चेंज होत नाही अनलेस अँड अंटिल काही स्पेसिफिक रिझन असतील त्याच्यासाठी. तर पण बाकी ही किंमत जी आहे ती फायनल किंमत राहणार आहे. यावरती ॲडिशनल चार्जेस पडणार. तुमचे रजिस्ट्रेशन चार्जेस जसं झालं की तुमचं GST झाला किंवा अदर चार्जेस झाले लाईट कनेक्शन वॉटर कनेक्शन चार्जेस झाले ते सगळे अमाऊंट नॉर्मली ॲड होतात. आय होप की मी सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत. याशिवाय जर तुम्हाला कुठला प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. नक्की लॉटरीसाठी अप्लाय करणार असेल तर 101% तुम्हाला ते बुकलेट वाचणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही घरासाठी एक मोठी इन्व्हेस्टमेंट करत असता. आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये एक जर आपण महागडी वस्तू जी घेतो ते घरच असतं आणि अशा केसमध्ये पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आपण जर अप्लाय केलं तर त्याहून मोठा मूर्खपणा कुठलाच नसणार आहे. तर अशा केसमध्ये जर तुम्ही लॉटरीसाठी सिरियस असाल घर घ्यायचा प्लॅन करत असाल तर गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. नक्की ॲप्लिकेशन करा. मॅक्सिमम ॲप्लिकेशन्स करा त्यामुळे तुमचे चान्सेस वाढणार आहेत. आणि बुकलेट वाचून नंतरच ॲप्लिकेशन करा. सगळ्या कंडिशन समजून घ्या आणि त्यानंतरच पुढची प्रोसेस सुरू करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. तसं मी लवकरात लवकर उत्तराचा प्रयत्न करीन. धन्यवाद.